लहान मुलं कोणताही पदार्थ खाऊन बघण्याच्या आधी डोळ्यांनी पाहून तो खातात असं म्हणतात. त्यामुळे जर तो दिसायला छान असेल तर तो ते नक्की संपवतील. म्हणूनच मी आज रुहीसाठी बनवायला घेतला मुगाच्या डाळीचा ढोकळा. त्यासाठी रात्रभर मुगाची डाळ पाण्यात छान भिजू दिली. तुम्ही 3 ते 4 तास पण भिजवून ठेवू शकता. ती छान मिक्सरमध्ये वाटायला घेतली. त्यामध्ये टाकलं थोडंसं भिजवलेले पोहे, थोडासा अर्धी वाटी रवा, थोडंसं अद्रक, मिरची आणि दही आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं छान बॅटर बनवून घेतलं. त्या बॅटरमध्ये थोडंसं हळद, मीठ आणि हिंग टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि छान हलवून घेतलं आणि 10 ते 15 मिनटं त्याला तसंच रेस्ट करायला ठेवलं. त्यानंतर त्यात ॲड केला चिमूटभर सोडा. हळद जर नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण मी थोडीशी टाकलेली. त्यानंतर जसं आपण ढोकळा वाफवून घेतो त्या पद्धतीनेच वाफवून घ्यायचा. फक्त थोडासा ट्विस्ट म्हणून मी वरून थोडंसं चिली फ्लेक्स ॲड केले. अगदी 10 ते 15 मिनिटात हा बनवून रेडी होतो. मोहरी, कढीपत्ता, मिरची, थोडेसे तीळ, कोथिंबीर टाकून तडका बनवून घेतला आणि त्या बॅटरवर छान टाकून घेतला. पण असाच ढोकळा दिला तर तो लहान मुलांना खाण्यात काय मजा. म्हणून मग माझ्याकडे एक कुकी कटर आहे. या हार्ट शेपच्या कुकी कटरनी मी त्याला छान कट करून घेतलं. त्यामुळे तो दिसायलाही खूप छान आणि अगदी टेम्पटिंग दिसत होता. रुहीला तर बघता क्षणी खूप आवडला, कारण की त्याचा शेप वेगळा होता आणि तुम्ही बघू शकता की किती छान स्पॉन्जी झालेला आहे. सो असा हेल्दी आणि टेस्टी ढोकळा नक्की ट्राय करून बघा. मोठ्यांनाही नाश्त्यासाठी छान ऑप्शन आहे हा.